विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असलेलं म्हणजे इयत्ता 10वीसाठी महत्त्वाचं असलेलं व्याकरण हा भाग आपण काही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आता त्याच बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न चौथा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला होता. आता त्यात प्रश्न चौथ्यातला आ हा भाग नक्की कशावर आधारित असणार आहे ते आपण बघत आहोत. ओके, बघूयात मग या व्हिडिओमध्ये प्रश्न चौथ्यातला आ भाग जो आहे त्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील. ओके, जो चौथा प्रश्न असेल तुमचा त्यातला आ हा प्रश्न लेखन नियमांनुसार लेखन या भागावर आधारित असणार आहे. लेखन नियमांनुसार लेखन म्हणजे नक्की कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत ते आपण बघूयात. प्रश्न तुम्हाला दिलेले असतील, दोन प्रश्न त्यामध्ये असू शकतात. एक तर प्रश्न तुमचा असा असणार की 4 शब्द तुम्हाला दिलेले असतील. ओके, 4 शब्द दिलेले असतील, 4ही शब्द एकमेकांसारखे दिसणारे असतील आणि त्यापैकी एक शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा असेल. ओके, बघा इथे लिहिलेलं आहे मी, 4 शब्दांपैकी एक शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायला लागेल. ओके, सेम एकदम दिसणारे असू शकतात, त्यातलं फक्त वेलांटी काना तुम्हाला ओळखायचा आहे की शुद्ध शब्द त्यातलं कोणता आहे. पुढे त्यातला दुसरा शब्द तुमचा दुसरा जो प्रश्न असणार आहे आ मधला तो प्रश्न असणार आहे तुमचा वाक्य शुद्ध करून लिहा. ओके, तुम्हाला काही वाक्य दिलेली असेल त्यामधले 2 शब्द तुमचे अशुद्ध ओके अशुद्ध दिलेले असतील, तुम्हाला चुकीचे दिलेले असतील, ते तुम्हाला पुन्हा रिपेअर करून वाक्य व्यवस्थित लिहायचं आहे. पुन्हा खालच्या लाईनला तो वाक्य शुद्ध करून लिहायचं आहे. त्यातले 2 शब्द जे अशुद्ध आहेत ते ओळखून तुम्हाला वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहावे लागेल. ओके, मग आता आपण त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो बघणार आहोत. 4 शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. तो प्रश्न कशा प्रकारचा असणार आहे त्याच्यावर 5 प्रश्न आपण आधारित बघणार आहोत. उदाहरण आपण बघूयात त्यावर. ओके, इथे मी प्रश्न लिहिलेले तुम्हाला दिसतील. काही 4 शब्द मी इथे लिहिलेले आहेत. ओके, 4 शब्दांचे असे 5 गट इथे मी लिहिलेले आहेत. 5 उदाहरणं आपण घेतलेले आहेत एका शब्दाचे. इथे शब्द दिलेला आहे आधुनिक. हा जो आधुनिक शब्द इथे लिहिलेला आहे त्याला धूला दुसरा उकार आहे. ओके, आणि न जो आहे त्याला पहिली वेलांटी दिलेली आहे. परत इथे आधुनिक जो शब्द आहे त्याला पहिला उकार आहे आणि नीला पहिली वेलांटी आहे. इथे आधुनिक शब्द आहे त्याला ध ला दुसरा उकार आहे, न ला दुसरी वेलांटी आहे. आणि इथे सुद्धा आधुनिक या शब्दामध्ये तुम्हाला दिसेल ध ला पहिला उकार आहे आणि न ला दुसरी वेलांटी आहे. या चौघांमध्ये काही ना काहीतरी वेगळेपणा आपल्याला जाणवणार. शब्द तोच आहे, उच्चार आपण तोच करणार आहोत आधुनिक. ओके, पण त्याची उकार आणि वेलांटी किंवा काना यामध्ये तुम्हाला फरक शोधावा लागणार आहे. ओके, आता यातले जे 4 शब्द आपण बघितले होते आधुनिक 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 आणि आधुनिक असे 4 आपण जे शब्द बघितले त्या शब्दांपैकी जो दुसरा हा आधुनिक हा जो शब्द आहे तो तुमचं उत्तर असणार आहे. कारण यामध्ये तुम्ही बघाल या शब्दामध्ये जो पहिला उकार इथे दिलेला आहे आणि पहिली वेलांटी दिलेली आहे. हा उत्तर जो आहे जो शब्द दिलेला आहे तो शुद्ध शब्द, यातला योग्य शब्द हा आहे आधुनिक. हे जे 3 शब्द आहेत ते चुकीचे शब्द आहेत. ओके, तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा. इथे मी क्वेश्चन लिहिले अचूक शब्द ओळखा. मग तुमचं बरोबर शब्द असा आहे आधुनिक, हा तुमचा बरोबर शब्द आहे. ओके, पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्यातलं पुढचं उदाहरण आहे तुमचं दुसरं दीपावली. ओके, दीपावली हा शब्द आहे तुमचा. त्यातले 4 शब्द तुम्हाला इथे दिलेले आहेत, त्यापैकी एक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे, अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. बघा इथे दीपावली नाव दिलेलं आहे. ओके, दीपावलीमध्ये इथे द ला दुसरा उकार दुसरी वेलांटी आहे, इथे ल ला दुसरी वेलांटी आहे. ओके, इथे दीपावली नाव आहे त्यामध्ये द ला पहिला वेलांटी दिलेली आहे, ल ला दुसरी वेलांटी दिलेली आहे. इथे दीपावली नाव आहे त्यामध्ये ल ला पहिली वेलांटी दिलेली आहे. ओके, आणि इथे दीपावलीचं नाव आहे त्याला ल ला पहिली वेलांटी दिलेली आहे, द ला दुसरी दिलेली आहे. यापैकी योग्य दीपावली नाव कोणतं आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर दीपावली जो योग्य नाव आहे तो आहे तुमचा पहिला शब्द दीपावली. ओके, द ला दुसरी वेलांटी असणार आहे, ल ला देखील दुसरी वेलांटी असणार आहे. हा तुमचा शब्द योग्य आहे किंवा अचूक शब्द आहे. पुढे आहे तिसरा प्रश्न तुमचं. त्यातलं उदाहरण आहे परीक्षा. परीक्षा हा शब्द तुमचा उदाहरण आहे, तो तुम्हाला योग्य शब्द निवडायचा आहे. त्यातला इथे परीक्षा नाव तुम्हाला दिसेल, र ला वेलांटी दिलेली आहे पहिली, इथे र ला वेलांटी दुसरी दिली असली तरी क्षा जो शब्द आहे तो क ला शा दिलेला तुम्हाला दिसेल. ओके, क ला जोडलेला आहे शा. इथे परीक्षा हा जो शब्द आहे इथे क ला शा दिलेला आहे. क आणि शा इथे क आणि शा वेगवेगळे दिलेले, इथे जोडलेले नाही पण इथे ते जोडलेले होते.
आपल्याला बघून इतकं तरी समजेल की परीक्षा हा शब्द या दोघांपैकी नाही. मग तुम्ही कन्फ्यूज कुठे होणार, तर हा पहिला शब्द आणि शेवटचा शब्द. पहिल्या शब्दामध्ये र ला पहिली वेलांटी दिलेली आहे, दुसऱ्या शब्दामध्ये र ला दुसरी वेलांटी दिलेली आहे. ओके, परीक्षा हा शब्द जो आहे तो पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी, यात तुम्ही कन्फ्यूज होणार. तर तुमचं खरं उत्तर आहे दुसरी वेलांटी. परीक्षा, र ला दुसरी वेलांटी असणार आहे. ओके, पुढील शब्द आहे तुमचा निर्जीव. ओके, निर्जीव हा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. व्यवस्थित अचूक हा शब्द कोणता आहे. 4 प्रकारे दिलेला आहे. इथे न ला दुसरी वेलांटी दिलेली आहे निर्जीव, जी ला देखील दुसरी वेलांटी दिलेली आहे. इथे निर्जीव या शब्दामध्ये तुम्हाला दिसेल न ला पहिली वेलांटी आहे, जी ला सुद्धा पहिली वेलांटी आहे. इथे निर्जीव या शब्दामध्ये तुम्हाला दिसेल न ला पहिली वेलांटी आहे आणि ज ला दुसरी वेलांटी आहे. इथे दोघांना, इथे पहिल्याला दुसरी आहे, न ला दुसरी वेलांटी आहे आणि ज ला पहिली वेलांटी आहे. मग यातला निर्जीव हा शब्द कोणता आहे. तुम्हाला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये सजीव, निर्जीव हे शब्द तुम्ही वाचले असते व तुम्हाला व्यवस्थित डोळ्यांसमोर कदाचित येत असेल हा शब्द नक्की कोणता बरोबर आहे. तर तुमचा उत्तर असणार आहे निर्जीव हा शब्द आहे. न ला पहिली वेलांटी, ज ला दुसरी वेलांटी. अचूक शब्द असणार आहे तुमचा 3 नंबरचा निर्जीव शब्द. ओके, पुढे आहे चौथा शब्द तुमचा असणार आहे तीर्थरूप. तीर्थरूप इथे 4 प्रकारे तुम्हाला शब्द दिलेला दिसेल. तुम्हाला आणखी म्हणजे कन्फ्यूज होणार तुम्ही बघून, कारण वेलांटी आणि उकार या 2 गोष्टी तुम्हाला कदाचित सेमही दिसू शकतात. आता इथे बघा, तीर्थरूप या शब्दामध्ये तुम्हाला दिसेल की त ला दुसरी वेलांटी दिलेली आहे, र ला सुद्धा दुसरा उकार दिलेला आहे. या शब्दामध्ये तुम्हाला दिसेल की त ला दुसरी वेलांटी आहे पण र ला पहिला उकार आहे. ओके, या दोघांच्या मध्ये कदाचित तुमच्या डोळ्यांना साम्य दिसू शकतो. उकारामध्ये इथे दुसरा उकार आहे, इथे पहिला उकार आहे. पण तुम्ही जर उत्तर सिलेक्ट करायला गेले, उत्तर निवडायला गेलात, तर तुम्ही या दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ शकता. बघून तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की दुसरा उत्तर म्हणजे दुसरा जो उकार आहे तो बरोबर आहे की पहिला उकार बरोबर आहे. ओके, किंवा इथे बघा तुम्ही, इथे सुद्धा तुम्हाला जाणवेल तिसऱ्या शब्दामध्ये त ला पण पहिली वेलांटी आहे, इथे सुद्धा पहिली वेलांटी आहे. इथे उकार जो आहे तो पहिला दिलेला आहे, चौथ्या शब्दामध्ये उकार दुसरा दिलेला आहे. सो या 4 शब्दांमध्ये तुम्हाला साम्य भरपूर दिसेल, पण तुम्हाला व्यवस्थित आणि अचूक शब्द ओळखायचे. सो तुमचं उत्तर असणार आहे पहिला शब्द, त ला दुसरी वेलांटी आणि र ला दुसरा उकार. ओके, तीर्थरूप. अशा प्रकारे हा तुमचा उत्तर असणार आहे. पुढे शब्द आहे तुमचा आशीर्वाद. आशीर्वाद हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो. 9वी असू दे, 10वी असू दे किंवा बोर्डाचे पेपर असू दे, कुठेही हा शब्द तुम्हाला व्यवस्थित लिहायला किंवा अचूक शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला विचारला जातो. सो इथे प्रश्न मी लिहिलेला आहे, आशीर्वादचे 4 शब्द लिहिले आहेत, त्यातले योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे. आशीर्वाद. ओके, आशीर्वाद इथे लिहिलेला दिसेल, आ लिहिलेला आहे, शी ला पहिली वेलांटी दिलेली आहे, वावर वरती रफार दिलेला आहे. इथे आशीर्वाद शब्द तुम्हाला दिसेल, शीच्या वरती इथे रफार दिलेला आहे आणि शीला पहिली वेलांटी दिलेली आहे. इथे सुद्धा श जो आहे त्याला दुसरी वेलांटी आहे आणि व च्या डोक्यावर रफार आहे. ओके, इथे तुम्हाला शी वर दुसरी वेलांटी दिसेल आणि द वर रफार आहे. आता तुमच्या कदाचित हा लक्षात आले असेल की आशीर्वाद शब्दामध्ये द वर रफार येऊ शकत नाही, हा शब्द इथून बाद होतोय. पण या 3 शब्दांमध्ये कदाचित तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. साम्य आहे त्यामध्ये. आशीर्वाद हाही असू शकतो योग्य, आशीर्वाद शब्द हाही योग्य असू शकतो किंवा हा. मग तुमचा उत्तर, योग्य उत्तर आहे 3 नंबरचा शब्द, आशीर्वाद शब्द. ओके, आ ला काना, आ असणार आहे, श ला दुसरी वेलांटी असणार आहे, व वर रफार असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुमचा आशीर्वाद हा 3 नंबरचा शब्द योग्य आहे. पुन्हा एकदा सांगते, आपण बघितलेले अचूक शब्द निवडा यामध्ये आपण 5 शब्दांचा अभ्यास केलेला आहे. सहसा तुम्हाला जे शब्द विचारले जाणार आहेत ते तुमच्या पाठ्यपुस्तकातलेच असणार आहेत, अभ्यासातलेच असणार आहेत, जे तुमच्या नजरेसमोर येतात, तुम्हाला वारंवार वाचण्यासाठी ते आलेले असतात. असे शब्द तुम्हाला परीक्षेला विचारणार आहेत. सो तुम्हाला समजेल, आधुनिक हा शब्द तुम्हाला इतिहासात सुद्धा विचारला जातो किंवा बऱ्याच वेळा तुमच्या धड्यांमध्ये आला असेल. दीपावली हा शब्द तुम्हाला माहिती असेल की आपण दिवाळीला दीपावली असं बोलतात. हा नाव तुम्ही वारंवार वाचलेला आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. व्यवस्थित कोणता शब्द योग्य आहे ते निवडा. त्यानंतर परीक्षा हा शब्द तुमच्या दैनंदिन जीवनामध्येच आवश्यक आहे किंवा येतोय, नेहमी तुम्ही वाचत आहात, ऐकत आहात, बघत आहात. ओके, सो त्यातला योग्य शब्द कोणता आहे, तर हा शब्द तुमचा योग्य आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या. र ला दुसरी वेलांटी. निर्जीव हा शब्द तुम्ही विज्ञानामध्ये बघत असता, नेहमी वाचत असता, त्यामुळे निर्जीव शब्द कोणता योग्य आहे ते देखील तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तीर्थरूप हा शब्द तुम्ही मराठी पत्रलेखन जो भाग असतो त्यामध्ये आपण वापरतो, तिथे सुद्धा तुम्ही बघितलेला आहे तीर्थरूप शब्द. सो कोणता व्यवस्थित आणि कोणता अचूक आहे ते तुम्हाला वापरता आलं पाहिजे. ओके,
त्यानंतर आशीर्वाद हा शब्द देखील महत्त्वाचा आहे, पण तो कोणता योग्य आहे, कोणता अचूक आहे हे तुम्हाला सिलेक्ट करता आलं पाहिजे. त्यामुळे हा शब्द तुमचा बरोबर आहे, तो तुम्ही योग्य प्रकारे किंवा व्यवस्थित लक्षात ठेवा. तो तुम्हाला परीक्षेला किंवा प्रश्नाला सॉल्व्ह करायला उपयोगी येणार आहे. ओके, पहिला प्रश्न आपण बघितला 4 शब्दांपैकी एक शुद्ध शब्द ओळखा किंवा अचूक शब्द ओळखा. पुढचा प्रश्न तुमचा असणार आहे वाक्य शुद्ध करून लिहा. जो वाक्य दिलेलं असेल त्यामध्ये 2 शब्द तुमचे अशुद्ध दिलेले असतील तर शुद्ध करून वाक्य लिहायचं आहे. लगेचच पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत वाक्य शुद्ध करून लिहा. ओके, येस, तुमचा पुढचा प्रश्न असणार आहे की वाक्य शुद्ध करून लिहा. ओके, इथे मी दुसरा प्रश्न तुमचा इथे लिहिलेले आहे मी, वाक्य शुद्ध करून लिहा. मग वाक्य शुद्ध करून लिहा म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रश्नामध्ये तुम्हाला 2 शब्द चुकीचे दिलेले असतील, अशुद्ध दिलेले असतील, ते तुम्हाला शुद्ध करून लिहायचे. शुद्ध करून लिहायचे म्हणजे नक्की काय तर त्याच्यामध्ये वेलांटी किंवा काना किंवा उकार काहीतरी राहिलेलं असेल, काहीतरी चुकीचं दिलेलं असेल, ते तुम्हाला व्यवस्थित करून लिहायचे. ओके, आता बघूयात आपण पहिला प्रश्न. त्यामधला प्रश्न इथे मी लिहिलेला आहे वाक्य शुद्ध करून लिहा. ओके, वाक्य शुद्ध करून लिहा मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न उदाहरण दिलेलं आहे इथे, एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. ओके, व्यवस्थित वाचता तर येतोय आपल्याला, वाक्य वाचता येतोय का आहे ते समजतंय. एकदा त्यांना विचित्र अनुभव आला, वाचता वेळी व्यवस्थित वाचले, पण काय महत्वाचं आहे की शुद्ध करून लिहायचंय तुम्हाला. वाक्यामधली चूक काय आहे ते शोधायचे. एकदा शब्द बरोबर आहे का बघायचं, तर एकदा शब्द असंच लिहितात का तर हो, त्यांना मध्ये न असंच असतो का तर बरोबर आहे, पण विचित्र शब्द बरोबर आहे का किंवा अनुभव शब्द बरोबर आहे का ते बघणं गरजेचं आहे. आला शब्द तर बरोबर आहे. ओके, तुम्हाला सांगितलेलं आहे शब्दामध्ये 2 शब्द अशुद्ध असतील. कोणते 2 तर इथे तुम्हाला विचित्र आणि अनुभव हे 2 शब्द दिसतील, ते अशुद्ध लिहिलेले आहेत. ओके, अशुद्ध म्हणजे काय किंवा त्यातलं काय चुकीचं आहे तर विचित्र शब्दामध्ये तुम्हाला वेलांटी चुकलेली दिसेल, पण नक्की कोणाची चुकलेली आहे, च ची चुकलेली आहे की वी ची चुकलेली आहे की दोघांची पण चुकलेली आहे ते बघणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या विचित्र शब्दामध्ये दिसेल व ची जी वेलांटी आहे ती दुसरी दिलेली आहे, ती दुसरी नसून पहिली यायला हवी. ओके, ची जी आहे ती व्यवस्थित आहे, बरोबर आहे, पण जर तुम्हाला ती चुकीची वाटली आणि तुम्ही तिला च ची वेलांटी जी पहिली आहे ती दुसरी केली तर तो तुमचं वाक्य चुकेल आणि तुमचा अर्धा मार्क्स निघून जाईल. ओके, इथे अनुभव जो शब्द आहे त्याच्यामध्ये न चा उकार बरोबर आहे की चुकीचा आहे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे, तर तुम्हाला उत्तर लिहिता येईल. आता तुम्हाला उत्तर लिहिता वेळी इथे तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे वाक्य शुद्ध करून लिहा, म्हणजे फक्त तुम्ही शब्दच शुद्ध करून लिहिणं गरजेचं नाही, तर वाक्य पुन्हा तुम्हाला लिहायला हवं इथे. मग इथे लिहिणार तुम्ही वाक्य पूर्ण, एकदा त्यांना विचित्र. आता विचित्र हा शब्द तुमचा चुकलेला आहे म्हणून व ला पहिली वेलांटी येणार, च ला सुद्धा पहिली वेलांटी आणि विचित्र अनुभव. आता न चा जो उकार आहे तो चुकलेला आहे तुमचा, विचित्र अनुभवाला न ला उकार तुमचा पहिला आला पाहिजे. ओके, अशा प्रकारे तुमचा विचित्र आणि अनुभव हा शब्द चुकलेला आहे, हा मी इथे शुद्ध करून लिहिलेला आहे. ओके, बरोबर जो उत्तर असणार आहे तो इथे मी लिहिलेला आहे. आता पुढचा वाक्य तुमचा इथे दिसेल तुम्हाला, पाटी काळी कुळकुलीत झाली. ओके, कुळकुलीत असं लिहिलेलं आहे, म्हणजे इथे ळ लिहिलेलं आहे, इथे ल लिहिलेलं आहे. या दोघांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल, तुम्हाला कदाचित समजलं असेल की इथे ल चुकलेला आहे, पण काय आणखी समजलं पाहिजे, 2 शब्द चुकलेले आहेत हे लक्षात आले पाहिजे. मग हा जो काळी हा शब्द आहे त्यामधले ळ ची जी वेलांटी आहे ती पहिली दिलेली आहे, ती पहिली नसून दुसरी आली पाहिजे. ओके, पाटी शब्दामध्ये ट ची वेलांटी बरोबर आहे का चुकीची आहे हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे, पण ही दिलेली आहे ती योग्य आहे किंवा शुद्ध आहे ते शब्द, म्हणून इथे पाटी तो शब्द मी आहे तसंच लिहिते पाटी. काळीची फक्त जी वेलांटी आहे ती आपण दुसरी घेणार आहोत, काळी शब्द चुकलेला आहे तो शुद्ध करून लिहिते. हा कुळकुळीतचा जो क चा उकार आहे पहिला तो बरोबर आहे, पहिला असणार आहे तो. ळ सुद्धा इथे बरोबर आहे, पण हा नंतरचा जो क चा उकार आहे तो चुकीचा आहे आणि ळ तिथे ळ बाळातला पाहिजे. ओके, काळी कुळकुलीत शब्द पाहिजे तो अशा प्रकारे तुमचा येणार. ळ सुद्धा चुकलेला आहे आणि क चा उकार चुकलेला आहे आणि झाली जो शब्द आहे तो बरोबर आहे, म्हणजे वाक्य शुद्ध करून तुम्हाला लिहावं लागणार आहे, पुन्हा वाक्य रिपीट लिहावं लागणार आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. आता या शब्दामध्ये नक्की कोणते 2 शब्द अशुद्ध आहेत ते तुम्हाला शोधावे लागतील. शिक्षणामुळे चुकीचं आहे का तर यामध्ये तुम्हाला दिसेल श ची जी वेलांटी आहे ती पहिली असायला हवी, हे चुकीचं आहे. माणूस शब्द बरोबर आहे का चुकीचं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. सुसंस्कृत शब्द जो आहे तो चुकीचा आहे का बरोबर आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. तर शिक्षणामुळे शब्द तुम्हाला माहिती आहे चुकलेला आहे.
तर तो मी व्यवस्थित करून घेते. शिक्षणामुळे. ओके, म ची जो उकार आहे तो पहिला आला पाहिजे, श ची जी वेलांटी आहे ती पहिली आली पाहिजे. ओके, माणूस. आता माणूस शब्द, दुसरा जो शब्द आहे तो माणूस नक्की चुकीचा आहे की सुसंस्कृत चुकीचा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. पण यामध्ये सूला जो पहिला उकार आहे तो बरोबरच दिलेला आहे, तो चुकीचा नाही. किंवा क चा जो उकार आहे तो सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे त्या सुसंस्कृत जो शब्द आहे त्यात काहीच चुकीचं नाही. माणूस हा शब्द तुमचा चुकलेला आहे. त्यामध्ये न ला उकार पहिला दिलेला आहे, तो दुसरा यायला हवा. ओके, मग माणूस शब्द तुम्ही पुन्हा लिहिणार माणूस अशा प्रकारे लिहिणार. आणि सुसंस्कृत जो शब्द आहे तुमचा तो तसंच लिहायचा आहे, सुसंस्कृत होतो. ओके, अशा प्रकारे तुमचा शुद्ध करून वाक्य येणार. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. अशा प्रकारे आपण जो दुसरा प्रश्न आहे तुमचा वाक्य शुद्ध करून लिहा. त्यामध्ये 3 प्रश्न आपण बघितलेले आहेत. आपण लेखन नियमानुसार लेखन हा भाग आपण अभ्यासत होतो. तो प्रश्न 4थ्यामध्ये तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. त्यामध्ये 2 क्वेश्चन आपण बघितले. पहिला क्वेश्चन बघितला, 4 क्वेश्चन्स दिलेले असतील तुम्हाला, त्यापैकी 4 शब्दांपैकी एक शब्द तुम्हाला ओळखावा लागणार आहे. दुसरा प्रश्न आपण बघितला, वाक्य शुद्ध करून लिहा. ओके, जर आपला चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. जर आपले चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.